बघा मंडल कमिशनचा प्रताप कशी काडी लावून ठेवली मंडल कमिशन एकच जात तीन जातीत कोचिली त्या कायकाडी समाजाच्या बांधवाचं म्हणणं होतं आम्हाला एक द्या ना कोणची तरी एकच जात तिन्हीकडे देऊन ठेवली म्हणजे विदर्भातली कायकाडी समाजाची जर मुलगी केली ती तिकडे एससी आहे मराठवाड्यात आली ती ओबीसी होती मराठवाड्यातली कायकाडी समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे विदर्भात दिले ती एससी होती आणि विदर्भातली कायकाडी समाजाची मुलगी जर खानदेशात दिले तिकडे गेले ती एसटी होती म्हणजे आपल्यासारखं झालं त्यांचं बी आपण विदर्भात गेलो तिकडे गेले की ती कुणबी होती तिकडची पोरी की आपण केली ती इकडे आली ओपन होती कोणाचेच कोणाला मिळ नाही आपला नेमका आंतरजातीय व्यवहार आहे का रोटी बिटी व्यवहार आहे काहीच मेळ लागा नाही माझ्याकडे आपल्याच मराठवाड्यातला आलता जालना जिल्ह्यातला तेव्हा म्हणला आपली बायको विदर्भातली ती कुणबी आहे मी ओपन आहे पोराला काय लो म्हणलं आता मी काय सांगू काय लो हाय का नाही लफड तेव्हा मला ती मपली पाहुणे मी तिचा पाहुणा दोघं मराठा पण पोरगा आता ओपन धराव का ओबीसी धराव म्हणलं काहीतरी धरा आता आरक्षण मिळूस तर काय करतात ही सत्य परिस्थिती आहे मराठ्यांचा नोकरीतला टक्का वाढायचा कमी झाला जो मराठा नोकरीला लागला त्याची भरती होत नाहीये त्याच्या मुलाला केंद्रीय कॉलेज मिळत नाही त्या आरक्षणामुळं मराठ्यांच्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे या आरक्षणामुळे त्याला नोकरी लागत नाही किंवा उच्च शिक्षण मिळत नाही या हिंगोली शहरातून मी सरकारला जाहीरपणानं सांगतोय 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही बहुतेक आपली बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे मग पण ह्या बारीन तुमच्यावर जा तो म्हणतात तसंच ह्या बारीन गेल्या वेळेस मी माघारी चला म्हणलो होतो तुम्ही आलते तुम्ही जर ह्या बारीन म्हणले नाही इथं जागेवर बस माघारीत नाही जात तिथंच बसू जाऊ द्या जवळ त्याला काय नावेला जे आपलं त्याला छगन भुजबळच लागतोय कडाल घेऊन हे ना म्हणा